छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकीची रणधुमाळी, वातावरण खराब केल्यास कडक कारवाई होणार। डीसीपी पंकज अतुलकर यांनी इशारा दिलाय, माहिती सांगितली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या शहरामध्ये इलेक्शनचा वेळ आली आहे। आम्ही सगळ्यांना विनंती करतो की हे निवडणुकाचं जे वातावरण आहे ते एकदम कायदेशीर ठेवणे हे आपण सगळ्याची जिम्मेदारी आहे। तसेच कोणीही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची आम्ही खात्रीशीर आपल्याला जाणीव देतो आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये आदित्य ठाकरेंच्या निशाणावर देवेंद्र फडणवीस आहेत। शिवाजी पार्कमधील सभेत असो वा कोणत्या अन्य प्रचारात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करत भाजपावर जोरदार टीका केली आहे। जी व्यक्ती गेले 10 वर्ष 12 वर्ष सत्तेत आहे, जी व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय। आज मुहूर्त काढला त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं। मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत? पण परवाकडे मी पाहिलं, विरारमध्ये गेले होते की कुठे कधी गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू। कान बंद झाले माझे। काय बोलायचंय ना, मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे, 12 वर्षामध्ये आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा। काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका। तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री, गेल्या 12 वर्षांमधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे। हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं। ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती। जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा, आम्ही चुकलो, अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे। यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूया। यांना दिशाच कळत नाही, त्यांना महाराष्ट्र कुठे चालला, मुंबई कुठे चालली कळत नाहीये। त्यामुळं काय आता देवेंद्रजीची आदित्यजी बरोबरी करणार आहे, काय लावलं आहे? महाराष्ट्र जनतेला हे तरी मान्य आहे का? महाराष्ट्राच्या मुंबईला तरी मान्य आहे का? आदित्यलाही सुद्धा मान्य आहे का की आदित्यजी देवेंद्रजी सोबत येतील, विकास मांडतील? खरं तर काहीतरी पोकळ गोष्टी करायच्या आणि भरकटवायचं असं मला दिसतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।